महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला कॉल्स केले होते। त्याचे सीडीआर म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। दमानिया यांच्या दाव्याने मोठा राजकीय बॉम्ब फुटला। मुख्यमंत्र्यांनी थेट या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत। एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं आपल्याला हे कॉल डिटेल्स रेकॉर्ड पाठवल्याचं त्यांनी सांगितलं होतं। क्लाउडवर ही माहिती आपण टाकली होती असं आता अंजली दमानिया सांगत आहेत। मात्र खरंच असे कॉल डिटेल्स कुणी कोणाचे काढू शकतं का? कॉल डिटेल्स कसे काढले जातात, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, थोडक्यात समजून घेऊया। सीडीआर कधी काढले जातात पाहूया। सीडीआर काढण्याचा अधिकार फक्त शासकीय तपास यंत्रणांचा आहे, म्हणजे पोलीस यंत्रणा गुन्ह्याच्या तपासामध्ये मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून सीडीआर घेऊ शकतात। यावरून गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळते। तसेच एखादी व्यक्ती हरवलेली असेल, त्याची मिसिंगची तक्रार असेल तर सीडीआर काढला जातो। एखादा एनसी सारखा गुन्हा असेल तर कोर्टाच्या आदेशाने पोलीस यंत्रणा सीडीआर काढते। पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांचा संबंध असेल, त्यातून एखादी गैरघटना घडलेली असेल तर अशा वेळी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सीडीआर काढला जातो। पोलीस अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी असे सीडीआर काढले जातात। सीडीआर मध्ये काय काय असतं पाहूया। पोलीस अधिकारी हे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कडून असे कॉल डिटेल्स मिळवतात। आरोपीचा कोणाकोणाशी संपर्क झालेला आहे, त्याचे नंबर, कॉलचा वेळ, इनकमिंग, आउटगोइंग, टॉवर लोकेशनचा डेटा मोबाईल कंपन्यांकडून पोलीस विभागाला मिळतो। त्या डेटाच्या आधारे पोलीस तपास करतात। त्यानंतर गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल झाल्यानंतर कॉल डिटेल्सचा पुरावा ग्राह्य धरला जातो। त्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या नोडल ऑफिसरला न्यायालयात साक्षीसाठी यावं लागतं। कोणी कोणाचेही कॉल डिटेल्स काढू शकतं का पाहूया। आता नवीन ॲप आलेले आहेत, त्यात स्वतःच्या मोबाईलचा सीडीआर काढला जातो, परंतु दुसऱ्या व्यक्तीचा सीडीआर काढता येत नाही। त्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक, मोबाईल हँडसेट, IMEI नंबर असेल तर त्यामध्ये माहिती टाकून सीडीआर काढला जातो। दोघांचे मोबाईल असेल तर असे कॉल डिटेल्स काढू शकतात, मात्र दोघांचे वैयक्तिक डिटेल्स काढू शकतात। त्रयस्थ व्यक्तीचे मोबाईल नंबर टाकून कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले जाऊ शकत नसल्याचं पोलीस अधिकारी सांगतात। त्यामुळे सहजासहजी कुणी कोणाचे कॉल डिटेल्स काढू शकत नाहीत। याबद्दल सायबर तज्ञ काय सांगतात पाहूया। याबाबत लेट्सअपनं निवृत्त पोलीस अधिकारी आणि पुण्यातील सायबर तज्ञ सुनील पवार यांच्याकडून काही माहिती समजून घेतली। ते म्हणतात की काही वेळेस सीडीआर काढणाऱ्या एजन्सीची माहिती हॅक करून असे सीडीआर मिळवले जातात। प्रोफेशनल हॅकर्स असं करतात। पैशाच्या मोबदल्यात असे सीडीआर विकले जातात। गुन्ह्यात पोलिसांनी मागणी केल्यानंतर मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कडून सीडीआर मिळवले जातात। इतर वेळेस कंपन्यांकडून कोणी कोणाचे सीडीआर मिळवू शकत नाहीत। मोबाईल कंपन्या असे सीडीआर देत नाहीत। तसेच इतर ऑनलाईन ऍप्लिकेशन वापरून सीडीआर काढता येत नाही, असंही सायबर तज्ञ सुनील पवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळं एकतर अंजली दमानिया यांना हे सीडीआर हे हॅकिंग करून कोणीतरी दिले असतील, किंवा तपास अधिकाऱ्याकडून दमानिया यांना सीडीआर मिळाले असतील। मात्र इतर मार्गाने हे सीडीआर दमानिया यांना मिळू शकत नाहीत। आता या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे। त्यानंतर सीडीआर अंजली दमानिया यांच्याकडे कसे गेले हे उघडकीस येईल। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।